हो, तुम्ही सुद्धा केळी खातात ना रोज. पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? तुम्ही जी केळी खातात, त्याच्यामधून तुमच्या शरीरामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये विषाचा प्रवेश होत आहे. तर कसं काय होतो हा विषाचा प्रवेश? तर आजकाल जी केळी जास्त करून बाजारात मिळतात, ती कृत्रिमरित्या पिकवली गेलेली असतात. म्हणजे ही नैसर्गिकरित्या पिकवलेली नसतात. मग कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी ह्या काय काय वापर करतात? तर काही केमिकल्सचा वापर करतात. आणि यामधीलच असा एक केमिकल आहे कॅल्शियम कार्बाईड नावाचा, की हा केमिकल सगळीकडे खूप स्वस्त प्रमाणामध्ये आणि लवकर उपलब्ध होतो. त्यामुळे ह्याचा वापर जास्त करून केळ्यांचा व्यवसाय करणारे लोक करतात. तर आता हे कॅल्शियम कार्बाईड जे आहे ते जर तुम्ही कृत्रिमरित्या केळी पिकवण्यासाठी वापर केला तर त्याच्यामध्ये ॲसेटिलीन हे एक केमिकल तयार होतं आणि ह्यामध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरस ह्यांची काही मात्रा पण सापडते. तर मग ह्या केमिकल्समुळे शरीरावरती काय काय हानिकारक परिणाम होतात? तर पचनसंस्थेचे आजार होतात. ह्यामध्ये उलटी, जुलाब होणे, मळमळणे, पोट दुखणे, चक्कर येणे यासोबतच कॅन्सरसारखा आजारसुद्धा होण्याची शक्यता आहे. तर मग आपण काय जागरूकता बाळगायला हवी? जेव्हा आपण बाजारामध्ये केळी खरेदी करायला जातो त्यावेळेला हे नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे का कृत्रिमरित्या पिकवलेलं आहे हे तपासण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. जे नैसर्गिकरित्या पिकवलेली केळी असतात ना, त्याच्या देठांचा कलर हा जो असतो तो थोडासा काळसर किंवा ब्राऊन रंगाचा असतो आणि त्याच्यावरती जे केळ्याची साल असते त्याच्यावर सुद्धा काही ब्राऊन रंगाचे असे ठिपके दिसतात. आणि हे जे कृत्रिमरित्या पिकवलेली केळी असतात ना, त्याच्या देठांचा कलर हा साधारणतः हिरवा असतो आणि केळ्यांची साल जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर ती एकसारखी दिसते, सगळीकडे पिवळा रंग दिसतो. तर ही खूप सोपी पद्धत आहे जेणेकरून तुम्हाला नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे की नाही केळं हे कळणार.